साई रोजचा चढवणं उतरवणं यांच्या मागे सर्व हे बघा इथं आमचे मंडळी मोठे आहेत ना त्या अंगाचे कारण की प्लेटीमध्ये बघू शकतो खालीच आहे. खूप स्ट्रगल आहे पण ठीक आहे तुमच्यासाठी आणि खास करून मला आवडते सर्व करणं. पण तुम्ही लोक एवढी सेवा देता त्यासाठी खूप खूप थँक्यू. आज पण तेच झालं. 11 वाजल्यापासून ब्लॉग मी टाकलाय. आता पोस्ट झालाय 3:45 वाजता. पण जेवल्यानंतर आम्ही भांडी कशी घासतो ते दाखवतो. वेदू साईराम बघता बघता आजचा दिवस आलाय 7वा. पहिला दिवस जो दातिवली मधून प्रवास होता तो आता इथे येता येता 8वा दिवस झालेला आहे. शेवटची रात्र असणार आहे आज. आणि आज आम्ही तुम्ही बघणारच की पॉसिबल होईल तेवढं मी कवर करेनच आणि पोचू. उद्या सकाळी बाबांचं दर्शन होईल. पण आज शेवटची रात्र असेल आणि एवढा 7 दिवस पूर्णपणे म्हणजे तुम्ही बघत होते जे व्हिडिओज बघत होते किंवा ते कमेंट्स करत होते आणि आतुरताने मला कालचा व्लॉग माझा लेट झाला कारण की माझ्याकडे नेटवर्कच नव्हता. मी खूप शोधत होतो. तर एका गावामध्ये गेलो जिथे 15 मिनटं आतमध्ये गावात गेलो आणि संध्याकाळी 7:30च्या नंतर 8 वाजेपर्यंत काहीतरी नेटवर्क आला तेव्हा तो व्लॉग पोस्ट केला आहे संध्याकाळी. आणि मग मला सांगितलं मग मी तेव्हा पोस्ट केला होता ब्लॉग आणि आलो हॉलला आल्यानंतर हॉल पण खूप छोटा होता इकडचा. पण इथं बेस्ट आहे कारण की थंडी आहे आणि हां थंडी आहे इथं. आणि निघतो आम्ही सकाळी मी पण जातो जरा फ्रेश होतो मस्त. त्याच्यानंतर चहा टोस्ट वगैरे सर्व खायचा आणि आपल्या प्रवासाला परत निघायचं कारण की स्वर्गसुखाचा प्रवासचा दिवस आहे आज 7वा. 7 दिवस पूर्ण झाले. मला अजूनही वाटत नाही की शिर्डीला मी आलो आणि 7 दिवस पूर्ण झालेले आहेत. असू द्या निघूया. आणि हो बाबांचा बुलावा आहे तर आहेच ना. वचन दिलंय मी साईना चालत येईन शिर्डीला. वचन दिलंय मी साईना चालत येईन शिर्डीला. सो जसं आपण दरवर्षी जात असतो तसं यावर्षी सुद्धा आहे. अशी बरीचशी सर्व सेवेकरी होती पदयात्री होती मी सुद्धा होतो. आम्ही आलो बरेचसे एन्जॉयमेंट केले. तुम्ही लोक व्हिडिओज बघितला. तर चला आंघोलीला जाऊया. आणि मला ही टी शर्ट दिसते ना आता परत ही टी शर्ट तुम्हाला दिसणार आहे सकाळी. तुम्ही लोक विचार करणार आणि आंघोळ केली का नाही केली असं नाही आहे. ही टी शर्ट पण वैष्णवनी छापलेली होती याच्यावरती आणि चंदननी पण असे 2 टी शर्ट घातले. एक टी शर्ट मी ऑलरेडी घातलेली आहे आणि एक टी शर्ट तुम्ही इथं बघू शकता ज्याच्यावर माझ्या मागच्या टी शर्टवरती इथं मॅक आहे आणि या टी शर्टवरती महेश. म्हणजे चंदननी पण सेम टी शर्ट छापली आहे वैष्णवनी पण सेम टी शर्ट छापले आहे. सो बघूया दोन्ही दिवस सेम प्रिंटवालेच घालूया. आता निघतोय चला. साईराम. आणि आता पालखी काढतील इथून. साईराम बाबा साईराम साईराम. झाली का तयारी? झाली. चहा पिला का नाही? नाही पिला. आरती जस्ट झालेली आहे. आरती झाल्याच्या नंतरच आम्ही चहा वगैरे पितो जातो. अमोल साईराम. साई बाबा की जय. तर चला सकाळ झालेली आहे आणि दिवस आहे 7वा. बघता बघता 7 दिवसाचा प्रवास संपलाय. हो एवढं साई लीलानं केलं ग बाई मला शिर्डीला नेलं. आणि आज मी तुम्हाला दाखवतो सकाळी का इकडे थांबलोय मी कशासाठी. हे बघा आमच्या जेवढे पण पदयात्री असतात त्यांच्या एवढे बॅगी आहेत. अजून बरेचसे बॅगी यायच्या बाकी आहेत आणि एवढं बॅगी रोजचा चढवणं उतरवणं यांच्या मागे सर्व हे बघा इथं आमचे मंडळी. साई बाबा की साईनाथ महाराज की जय. अशोकदा आज वर्षानुवर्ष तुम्ही लोक बॅगी चढवता उतरवता म्हणजे बॅगीने अजून बरीचशी कामं करता पण मोस्टली तुम्ही बॅगाचंच काम जास्त करता. अजून भलती दुसरी पण कामं करता. पण तुम्हाला तुमचा अनुभव काय पालखीत म्हणजे एक सेवेकरी म्हणून बॅगेचा नाही म्हणजे एक सेवेकरीन तुमचा अनुभव काय? एकदम चांगला वाटतं. आणि तुम्ही जो आज किती वर्ष झाले तुला? आपल्या 11
15 म्हणजे पहिल्या वर्ष आय थिंक नसशील तू. पहिल्या वर्षी नव्हतो. त्याच्यानंतर जेव्हा पहिल्या वर्ष फोटो घेऊन गेलो आपण त्याच्यानंतर पासून स्टार्ट झालं म्हणजे दुसऱ्या वर्षीपासून. तर पालखीचा अनुभव काय फक्त एक सांग, कॅमेऱ्यासमोर बोलायला अजू नको असा बोलतोस तू. हा तुझा अनुभव काय? अनुभव आम्हाला चांगलाच वाटतं पालखीचा. ओके. आणि राहिला पवार मामा आहे तिथं. पवार मामा काय बोलशील? जर सांगायचं झालं ना तर ह्यांची सेवा करण्यात आम्हाला खूप आनंद मिळतो व शरीराचा व्यायाम देखील होतो. बॅगी खूप हेवी असतात नाही का? आम्ही इकडे आमच्या हाताने उठू शकतो. नाही ते तर. आणि तुम्ही लोक एवढं सर्व करता म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. नंतर बुवा असेल, अमित ना, अमित, बुवा, आपले हरिओम मामा माहिती आहे मला नाव तुमचा, पवार असतील, विनोद आणि हा खूप 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 आणि अशोक दादा आहे. आणि ही लोकांची सेवा खरोखर एवढी भारी असते ना म्हणजे बोलू शकत नाही आपण. साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय. बघा आता ती लोक निघतील. साईराम साईराम. ती लोक निघतील. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून 2 व्यक्तीशी भेटून देतो जो सकाळी सकाळी आम्हाला उठल्यानंतर चहाचा बंदोबस्त करून देतात. ते बघा चहा इथं राहिला आहे. नमस्कार. इथं आहेत कंटी मामा आणि मी हे बघा सर्व लोक कंठा मामा किंवा कंठा दादा सर्व बोलतात पण मी कंटी मामा बोलतो. कंठा म्हणजे एक बोललेला चांगला नाही वाटत नाही का? आणि इथे आहेत दादा. आपण कुठून आहेत? आम्ही कशेलीवरून आहेत आणि बाबा तर दातिलीवरून आहेत. आणि काय वाटतं तुम्हाला? तुम्ही आमच्यासाठी एवढा सेवा वगैरे करता, तुमचा अनुभव काय? आमची इच्छा आहे ती एक इच्छा. मग आता मी तिथं चहा पिता पिता अकला का तू बोलतो पुढच्या वर्षी येशील नाही? तो माझा प्रश्न नाही तुला म्हणून मी तारीख बघली. होय मामा म्हणून मी तारीख बघली. बरं पुढच्या वर्षी 13 डिसेंबरला पालखी आहे. लगेच मी तुझ्याच मोबाईलला सर्च केला. हा मार्गशीर्ष. बाबा काय अनुभव तुझा? काय नाही. आणि एवढीच. आणि बाबा ना खूप वर्षापासून मच्छीच्या धंद्यावरती जायचं म्हणजे अजून आता वय झाल्यावरती नाही पण बाबांचा डोंबिवलीला खूप मोठा मच्छीचा धंदा आहे. अजून पण असतील पण बाबा जात नाही वयाच्या. आणि खूप तुम्ही लोक एवढं करता चहा वगैरे आमच्यासाठी तर खूप धन्यवाद. साई बाबा की जय. तर चला निघूया. अजून पण आपले सेवेकरी आहे. संध्याकाळी त्यांच्याशी भेट घेऊ आपण. अजून दुपार पण आहे. आणि हो मी जरा पाणी गरम करतात त्यांच्याशी भेट मी तुम्हाला दुपारी घेऊन देईन. आता तर आपण निघतोय नाश्त्याला जिथे आपला कांदा पोहा असणार आहे. ओम साईराम. ओम. आपल्याकडे आता हरिओम काका आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत 2 शब्द. साईराम. ओम साईराम. तुम्ही 16 वर्ष पदयात्रेमध्ये सेवाकरी आहात, तुम्हाला कसं वाटत आहे? या साई सेवक मंडळामध्ये पदयात्रेमध्ये सेवेकरीमध्ये मला पण 8 वर्ष झालेत. पण ह्या पालखीची नियमप्रमाणे सकाळी आंघोळ वगैरे, दुपारचा नाश्ता, सकाळचा नाश्ता, जेवण हे एकदम अतिउत्तम प्रमाणे या साई सेवक मंडळामध्ये होत असतं. आणि सेवा करायला पण मजा वाटते पोरांची. पोरं सकाळी लवकर उठतात आणि आंघोळी करून आपल्या पालखीच्या मार्गाने निघत असतात. आम्ही सेवेकरी ते गेल्यानंतर ही जेवणाची भांडी वगैरे वगैरे, बॅगा, ताडपत्र्या आणि सगळ्यात शेवटी आमचे नामदेव दादा हे सगळ्यांना मार्गदर्शन करून आम्ही आमची पालखीचं संरक्षण करतो आणि बाबा आमचा लक्ष ठेवत असतो. ओम साईराम. ओम. तर नाश्त्याला जाता जाता बघा काय दिसले तुम्ही गेस करा काय असेल हे. आणि एवढे मोठे मोठे आहेत ना बापा बापा बापा. ऐका ना भाई काय ऐका नाही. एवढं मोठं बापरे बाप. एवढी मोठे आहेत म्हणजे एंडपर्यंत 7 का 8 आहे बघा. पूर्ण 7-8 आहेत 7-8. आणि हे काय आहेत माहिती का? पवनचक्क्या. जर तुम्ही आपण जेव्हा कुठे बाहेर ठिकाणी जातो फिरायला तिकडे मोठ्या मोठ्या बघा पवनचक्क्या असतात तो आहे. आणि व्ह्यू बघा किती सुपर दिसतोय. साईराम. एक नंबर. बाकी सब बाद में, हम चले साईनाथ के नाद में. ओम साई जय साई. तर चला कांदे पोहे वाट बघते आपली. आणि इकडे पशुपतीनाथजी आलेले आहेत. तर चला नाश्त्याच्या हॉल्टवर आलोय. आणि नाश्ता काय आहे तसं तुम्हाला सांगितलेलं. औषध झाला नाश्ता? मस्त मस्त एकदम मस्त कांदे पोहे होते. कांदे पोह्याचा कार्यक्रम कसा होता तुमचा? मस्त मस्त होता. आता चहाचा कार्यक्रम झालेला आहे. चहा इथे जाम भारी चहा असते म्हणजे आम्ही 2-2, 3-3 आणि कसं 6 दिवस कालाच चहा पित असतो आणि डायरेक्ट दुधाचा भेटतं या स्पॉटला. अक्षय नाश्ता झाला का? झाला.
अक्षय लास्ट कला रे. चला बघूया इथं गर्दी जमले जरा. अरे याच्यात चहा, याच्यात प्लास्टिकच्या ग्लासात चहा कधीच प्यायचं नसतं. आम्हाला दुसऱ्याला पाहिजे सध्या पिऊ नका प्लास्टिक मध्ये. रुपेश दा काय आज कांदा पोहा आणि चहा. चहा. चला साईराम साईराम साईराम. चहा कुठे हे इथं. इथे पोहे आणि या साईडला चहा आहे, गरम गरम बनतोय. आणि चहाची इथं दुरकूल झाली. काय कोणी घाले एक 2 3 4 कोणी घाले और अंडे भाऊ तुझा अंग कसा तेजा खाते किती तू. भूक लागते चालून तर करायचा ग. अरे भूक लागते मग अशा जनावरच का तू भूक लागायला. आपण त्याच्या निघाल्या करत ना त्याच्या करा सांग किती घाले. 3 साईराम साईराम साईराम. आता आमचे बंधू लोक आहेत इथं, जो आमच्या मंडळी आहेत. जरा विचारतोय ना मी, कसा वाटला नाश्ता. एक नंबर. आणि दादाच्या हातात तर अरे चहा पडला तुला दिले मी फोटो. नाही त्याच्या अंगाच्या हिशोबाने कारण की प्लेटीमध्ये तू बघू शकतो खालीच आहे. प्लेटी 10 आणि चहा 6. पार्टी पण लपवले प्लेटी. याच्या तोंडाला लागायला याच्या तोंड बेकार आहे. सचिन दा जर तू बघत असशील ना ब्लॉग, जरा नवाला आल्यावर जरा धडा शिकव. या आम्हाला शिकवतो. या आम्हाला हक्क नाही इथे. नमस्कार सचिन दादा. सचिन दादा आलेत. बघितलं नाही मी ऍक्च्युली, गाडीत बसलेलो ब्लॉग एडिट करत होतो. मग आले कधी. सकाळी 5 वाजता आले. वस्तीला ना. नाही मग सकाळी आलो आम्ही. नाही आता थांबणार आहे का नाही. निघालो आता. मला दर्शन घेऊन इकडे आले का. मग जेवले वगैरे ना आता रस्त्यात डायरेक्ट रस्त्यात. झालं तुझा बराच दाताचा. चालेल आरामात. चला साईराम सावकाश जा. चला साईराम साईराम साईराम. तर सचिन दादा आलेला, मी होतो व्लॉग एडिट करत. बघा वाजलेले आहेत, व्लॉग झाला एडिट पण फाईल सेव्ह नाही होते. कंटाळलोय मी. बघा इकडं तुम्हाला दाखवतो मी. वाजलेले 12. खूप स्ट्रगल आहे पण ठीक आहे तुमच्यासाठी, आणि खास करून मला आवडते सर्व करणं. आणि आजचा 7वा दिवस आहे. पोचलो हॉल्टला. मी आतमध्ये जाऊन तुम्हाला हॉल्ट दाखवतो. पहिला कसा हॉल्ट आहे 7व्या दिवशी दुपारचा. इथे बरीचशी पाहुणी लोक येतात, खूप गावातली माणसं येतात. मागच्या वर्षी तर खूप जण येते म्हणून माझा ब्लॉग खूप मोठा बनलेला. पण आता जाऊया. आणि जेवायला पण खूप भारी भारी असतात इथं, भाकरी वगैरे पण असतात. बघूया. त्या दिवसाचा शेवटचा दुपारचा जेवण आहे. याच्यानंतर दुपारी आम्ही जेवणार नाही आहोत कारण की हा नमस्कार बाबा साईराम साईराम. आणि याच्यानंतर आम्ही जेवणार नाही कारण की हा आमचा शेवटचा दुपारचा जेवण आहे. आणि नंतर रात्रीच्या हॉल्टवरती तुम्हाला समजेल का आम्ही किती एन्जॉयमेंट करणार आहे. तर सर्वात पहिला आज मी तुम्हाला शेवटचा आमचा दुपारचा जेवण दाखवतो का जेवायला काय काय इथं. तर चला साईराम. अमित साईराम. अरे वा फेवरेट आहे डाळ आणि भात. आपला फेवरेट आहे डाळ आणि भात. परत भाजी कसली आहे. चना मसाला काबुली चण्याची भाजी आहे, ही सुद्धा आपली फेवरेट आहे. आणि साईराम साईराम मुगाची भाजी आहे. आणि हे काय दादा शिर्डीचे लाडू डायरेक्ट. बघा बाबांचे दर्शना पहिलेच आपल्याला शिर्डीचे लाडू आपल्याला बघायला भेटते. साईराम साईराम. शिर्डीचे लाडू ना. त्याच्यानंतर एक आहे वॉटर मस्कमेलन. मस्कमेलन आता जरा टरबूज हा म्हणजे मस्कमेलन टरबूज येतो. आणि पापड. पापडच्या नंतर आपल्या सेवेकरीने काय आणलंय पापड आहे. मला वाटलं ज्यूस बी आणले का. काहीच नाही आहे. आणि मस्त इथं मला काय हे बघा डिश आमच्या आजची. ओके एका याच्यामध्ये कम्प्लीट एकच याच्यामध्ये एकच पेरी. नितीनदा साईराम. चला नामुदा. कसं काय आज आपला दुपारचा शेवटचा जेवण आहे. याच्यानंतर आपण आला डायरेक्ट 5 डिसेंबर 2024ला आम्ही तुम्हाला भेटणार. आणि हा जेवण मी तुम्हाला दाखवला आहे. याच्यानंतर रात्रीच्या हॉलला जो असेल पाहुणी लोक येतात सर्व. मी जातोय जरा काही फॅमिलीज वगैरे आहे त्यांना पण भेट देतोय. साईराम. चला घेतलंय आता जेवण. जेवायला पापड जे तुम्हाला मी मगाशी दाखवला. आणि इथं जेवता मला डॉन दादा बसलेले आज लवकरच. कारण असं आहे त्यांची फॅमिली इथं आलेली आहे सर्व. काय बोलतो बाबू बरं आहे ना. हॅलो. आणि ते मागच्या वर्षी पण या स्पॉटला आलेले
फॅमिली जरा आमची द्या ओळख करून. मोठा काय ना बाबू तुझं नाव? तुझा? ओके, भावाचा मुलगा डॉन भोईर. माऊली नाव का? अरे वा, खूप छान. आणि वहिनी कोण? ओके. आणि दीदी आणि ताई कोण? ओके ओके, ठीक आहे. तर हे सर्व फॅमिली मागच्या वर्षी सुद्धा आलेले आहे. तर तुम्हाला डॉन भोईरबद्दल तर मी सांगितलं होतं एक ब्लॉगमध्ये. आणि यासुद्धा आता भाऊजी असतील आपले बेतोड्याचे, डॉन दादा असतील, त्यांच्याबद्दल आपण आता घेणार आहे संध्याकाळी जेव्हा पाणी आपलं गरम होईल. हे दादा आपले पूर्ण पाण्याची सोय यांच्या हातामध्ये असते वर्षानुवर्ष, नाही का? तर आम्ही जेवतो. तुम्ही ब्लॉग बघता का? आता मागच्या वर्षीपासूनच माझा बघतो ब्लॉग, भेटलेला मागच्या वर्षी. भाऊ पण बघतो? अरे वा. साई बाबा की, साईनाथ महाराज की. सो जे आमचे दातिवली आणि आमच्या आजूबाजू गावातली लोक असतील तर साहेबांना बघून, सस्कर दादांना म्हणजे बघून कोण पण ओळखेल का कोण आहेत. हे आमचे दिव्यातले म्हणजे आमचं जो पोलीस स्टेशन आहे तिकडचे पोलीस म्हणजे कार्यकारी आहेत ते. आणि त्यांची आता बदली झालेली आहे भिवंडीमध्ये ना दादा? भिवंडीमध्ये दापोड्यामध्येच बदली झालेली आहे. आणि खूप छान ते दरवर्षी आम्हाला भेट देतात. आणि अशीच तुम्ही भेट द्यात राहा आणि त्यांची पूर्ण फॅमिली. आणि आय थिंक ते लोक माझा ब्लॉग पण बघता का तुम्ही लोक? खूप छान. आणि विक्रांतचे जसे पंकजचे, सायमेचे सर्वांचेच ब्लॉग बघत असतात ते. छान असेच व्हिडिओज वगैरे बघत राहा. आणि कधीतरी आम्हाला बोलवा, आम्ही नक्की तुमच्या घरी येऊ सर्वजण. आणि खूप छान. आता जमलं तर मी करतो विक्रांतला फोन, मग तुमच्याशी बोलून देतो. चला, साईराम. जेवण वगैरे झालं ना? हो, खूप छान खूप छान. तर चला, अशीच पाहुणी लोक येत असतात आपल्याला भेट देण्यासाठी. कारण की शेवटचा दिवस आहे, उद्या होणारे दर्शन. आणि दर्शन झाल्याच्या नंतर जो तो आपापल्या मार्गाला निघणार आहे. आणि बाबांचा प्रवास अजून आमच्या 13 आणि 11 24 किलोमीटर म्हणजे अजून बाकी आहे. उत्सुकता आहे, आतुरता आहे, जे आम्ही वर्षभर वाट बघत असतो. आणि तसंच थोडेच दिवस राहील, थोडे म्हणजे दिवस पण नाही राहिला, संध्याकाळ राहिली. संध्याकाळ आम्ही जशी पोहोचू. आणि उद्या तुम्ही बघा आमची तळमळ आणि धावपळ किती असेल बाबाच्या दर्शनासाठी. तर चला जरा थोडासा आराम करतो मी. साई बाबा की, साईनाथ महाराज की. आणि मगाशी तुम्ही बघितलं जेवता जेवता सर्व आम्ही इथं जेवत होतो तेव्हा डॉनदादांची फॅमिली होती मस्त. आणि भाऊजी पण आलेले आहेत. तर चला, योग पण आता आला म्हणजे जो मला बोलायचा होता पर्सनली त्यांना भेटून. आणि मगाशी मी बोललो की त्यांची फॅमिली ते ओळख करून दिलेली आहेत. तर तुम्ही चालत आलेले का आपल्या पालखीतून? नाही ना, पहिला आलेले का? म्हणजे बरेच वर्ष पहिला आलो. अच्छा, तर हे आपले पदयात्रीसुद्धा होते. तर भाऊजी बेतोड्याचे भाऊजी दादा सूरज पाटील आणि डॉन भोईर हे दोन असे व्यक्ती आहेत ज्यांनी आमच्यासाठी 7 दिवस गरम पाणी. म्हणजे आम्ही जेव्हा झोपायचो गार झोपेत 12 वाजता, तेव्हा ते लोक उठायचे आणि गरम पाण्याच्या मार्गाला निघायचे. मी असा जो ब्लॉगवर एडिट करताना कधी दिसायचे ते मला. ते पूर्ण जोपर्यंत लास्टची आंघोळ होत नाही तोपर्यंत ती लोक थांबतात. त्याच्यानंतर ते स्वतः आंघोळ करतात. आणि गरम पाण्याची धावपळ एवढी असेल ना, मला जर पॉसिबल झालं तर सकाळी मी तुम्हाला दाखवून ती लोक ॲक्च्युली काय करतात. आणि तुम्ही लोक एवढं पोरांसाठी करता, पदयात्रीसाठी करता, तर खूप खूप थँक्यू. वर्ष. आणि कधी कधी काय होतं, तळमळ होते, कोणाची घाई गडबड होते, एखादा अपशब्द निघून जातो, त्यासाठी मी त्यांच्याकडून सॉरी बोलतो दादा तुम्हाला. कारण की घाई गडबडी होते पाण्यामध्ये. एखाद्याला एक बाल्टी कमी, एक मग कमी भेटतं, एखाद्याला एक जास्त भेटतं. आहेत आपले पदयात्री, आपण घेतोच समजून. पण तुम्ही लोक एवढी सेवा देता त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि तुमची फॅमिली पण इथे आलेली त्यासाठी पण तुम्ही दरवर्षीच भेट देता. आणि बोलणार तेवढं सेवेकरींसाठी तर खूप कमी आहे, त्यासाठी खूप थँक्यू. साई बाबा की, साईनाथ महाराज की. आणि मी जरा भाऊजींना आणि डॉन दादांना प्रश्न विचारेल. ये थांब पळू नको तुम्ही, थांब आरामात. तुम्ही जी सेवा देता पोरांना, दोघं बोला, मिळून बोला. हां, तुम्ही जी पोरांना सेवा देता, बरोबर होता, थोडीशी कटपट होते, पण तुम्हाला सेवा देताना काय अनुभव असताना काय वाटतं? आम्हाला अनुभव काय असतं, आम्हाला जेवढे पदयात्री आहेत त्यांना जे आम्ही सेवा करतो त्याच्यात आम्हाला समाधान वाटतं. आणि रागाराग काय थोडंसं होतं, समजा कोणी आता ते थकलेले असतात, पाय दुखतात त्यांचे, तर ते कसं थोडीशी चिडपण येतं माणसाच्या अंगामध्ये. पण त्यांनी पण थोडीशी समजून घेतलं तर चालेल. कधी पाणी कमी असतं, आम्हाला काय वाटतं का सर्वांना पाणी भेटावं ना. बरोबर आहे, बरोबर. ते त्यांना समजत नाही का हे का 2 आम्हाला बालदी देतात, त्याच्यावरनं थोडंसं होतं. पण जाऊ दे, काय ना त्याचं काय नाही आपल्याला. आणि तुम्ही काय बोलणार डॉन दादा?
आणि आम्हाला एक आनंद होतो का मी एवढ्या लोकांची सेवा करतो, हाच मला आनंद याच्यात आहे. हे सर्व बाबांचा आशीर्वाद आहे. खूप छान बाबांचा आशीर्वाद आहे, त्यावर आम्ही सेवा करणार. ते तर आहेत, आपण आहेत वर्षानुवर्ष. चला थँक्यू. साईराम. तुझ्या पण आली आहे, तुझ्या पण व्हिडिओ काढायचा आली का भाऊ? नाही ना, आणि फोन लाव. चला तुषार दादा आणि तुषार फॅमिली. काय रे ताई बरे ना? ओम साईराम बोल. साईराम 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 बोल. साईराम साईराम. वस्तीला ना? मडीला चालू. पण येणार आहे ना उद्या का नाही? नाही का? म्हटलं गँग आले काय वगैरे सर्व? कधी निघाले तुम्ही लोक? अरे इथं टावर जवळ थांबलेलो, त्या साईडला टावर आहे, तिथं नेटवर्क, इथं ब्लॉग अपलोड करायला थांबलेलो होतो. चल जेवले ना? चल बाय 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 बाय. चल चल चल. चला तुषार पण येऊन गेला. आता बरीचशी पाहुणे येतात आणि आमचा काम झालेला आहे. त्या साईडला मी तुम्हाला दाखवतो, इथं टावर आहे तिकडं, म्हणजे त्या आता उषाचे मल्यामधून काय ते दिसत नाही ते. मी 4-5 किलोमीटर पुढे आलो आहे हॉल्टपासून. म्हणजे 2 दिवस झाला हात चालू आहे मला ब्लॉगिंगसाठी. मला लोकांनी विचारलं कमेंट करून, तू एवढा लेट का दादा ब्लॉग चालू करतोय? तर मी बोललो त्यांना की बरं बघा नेटवर्क नाही आहे मला. आणि आज पण तेच झालं. 11 वाजल्यापासून ब्लॉग मी टाकला आहे, आत्ता पोस्ट झाला आहे 3:45 वाजता, 3:45 3:30 वाजता. तर थोडासा मॅनेज करा अजून 2 दिवस, कारण की नेटवर्क शेडीमध्ये पण थोडा इश्यू असेल. पण हो, ब्लॉगला तुम्ही एवढा सपोर्ट करता त्यासाठी खरोखर खूप खूप थँक्यू. आणि आजचा ब्लॉग थोडा मोठा होणार आहे, झाला पण असेल मला माहिती आहे. अरे कुठे चालले? साई बाबा की, साईनाथ महाराज की, ओम साई, जय साई, ओम साई. झेंडा मागे राहिले ना, तुम्ही पुढे चालले. चला साईराम 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 साईराम. तुम्हाला सर्वांना जेवण तर मी दररोजचा दाखवला आहे, पण जेवल्यानंतर आम्ही भांडी कशी घासतो ते दाखवतो. वेदू, सर्वात पहिले इथं आमची फॅमिली आलेली आहे, दळवी कुटुंब, साईराम वहिनी, बाबा वहिनी ती बाहेर.
चंदनचे मिसळ आहेत, इथं पप्याचे मिसळ आहेत, चैतन्य आहे. वेदू आपण जरा कसं घासायचं दाखव जरा आपल्या व्ह्युअर्स लोकांना. सर्वात पहिला काय करतो आपण, सर्वात पहिला आम्ही इकडे लावतो शॅम्पू नाही सॉरी काय बोलतात भांडीचा शॅम्पू लिक्विड. आणि लिक्विड लावल्यानंतर इथे एकदा पाणी जो आता तुम्हाला पिवला हलदुला दिसत असेल हां, आणि एक कुंडातून दुसऱ्या कुंडात येतो आणि दुसऱ्या कुंडातून आल्यानंतर हे बघा इथं तिसरा कुंड आहे. या तिसऱ्या कुंडामध्ये आल्यानंतर मग डायरेक्ट इथे स्टँड आहे, स्टँडमध्ये पूर्ण स्टँडमध्ये राहतं. म्हणजे इथे असं कोणी नाही की सर्वांचा ताट होतं. इथं प्रत्येकजण स्वतःचा ताट धुतो आणि जो मी तुम्हाला स्टेप तसं दररोज आम्ही तेच करत असतो. कोणी ताट धुतला तर वहिनीने ताट धुतला, लाज वाटतं का तुला? हो तो आगास ना धंदा सगळ्या संबंध तिकडे आता सध्या दाखवली. हा सचिन आता जस्ट मी दाखवला की आम्ही ताट कसे दररोज धुवत असतो. सचिन कसं वाटलं 7 दिवसाचा प्रवास? एकदम अप्रतिम आणि सुंदर. वैताग आणला आम्ही सगळं. हा तेच बरोबर. तुम्ही कसे काय वैतागले? चुकीचा बरं लोक तुम्ही सर्वांना आणला आणि काय बोलतं सकाळी सकाळी थंडी आणि आंघोळ कशी व्हायची? थंड पाण्याने तर मुलीच नाही. चला ताई पण आलेली आहे मस्त. हाय साईराम साईराम. तर आरती पब्लिक इथे आहे. सोहम पण आहे इकडं, सोहम आहे इकडं, मामी आहे, मामी हाय. आणि इथं वैष्णूची मम्मी आहे. हाय मम्मी. काय झालं रे हिला? चैतन्य रडतं का? नको लारू ये तुला देऊ खाऊ आम्ही आणून. इथं अमोल आहे, अमोलला तर तुम्ही ओळखत असाल. थांबा ब्राईटनेस वाढवतो मी एक मिनिट थांब. दिसत नाही ना. हा दिसत हा आता दिसला आता दिसला. Yeah.